लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार सरांवरती किरीट सोमय्या यांनी गुन्हा दाखल केला आहे। आपण ओबीसी समाजाचे एक नेते म्हणून काय सांगा? हे बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या संविधानिक तत्वाची पायमल्ली होताना दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पत्रकारावर हल्ले दाखल करणे आणि त्याचाच भाग म्हणून हा कमलेश सुतार सारख्या एक प्रतिष्ठित प्रतितयश लेखक आणि निर्भीड व सत्य वचन ज्यांनी सत्य पत्रकारिता करून किरीट सोमय्यासारखा जो काय अश्लील प्रकार होता तो महाराष्ट्राच्या पटलावर आणला। त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यावर चर्चा झाली। अशी असताना गृहमंत्र्यांनी देखील त्यांच्यावर चौकशीचं करण्याचे आश्वासन दिले सभागृहाला। त्याची कुठली चौकशी झाली, पण त्यांची चौकशी न करताना त्या प्रकरणाचं सत्य जनतेसमोर न येता एका सत्य पत्रकारिता करणाऱ्या एका पत्रकारावर जर ह्या पद्धतीचे गुन्हे नोंद होत असतील तर तुम्हाला संविधानिक लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची स्वायत्ता संपुष्टात आणायची का, हा प्रश्न आम्हाला पडला। म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आम्ही एक सामाजिक संघटना म्हणून पत्रकार बांधवांच्या सोबत आहोत। त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे। बाकी किरीट सोमय्या हे व्यक्तिमत्व सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि जर ह्या पद्धतीचं चालचरित्र असेल यार आणि त्याला राजकर्ते जर हे करत असतील तर हा विषय गंभीर आहे। धन्यवाद।